बहिरेश्वर तालुका करवीर येथे गौतम गोसावी यांच्या घराला भीषण आग. बहिरेश्वर तालुका करवीर येथे गौतम गोसावी यांचे कुटुंब राहते. शनिवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे स्पार्किंग होऊन घराच्या मागच्या बाजूला आग लागण्यास सुरुवात झाली. बघता बघता माळ्यावरील वाळलेल्या गवताने पेट घेतला. घरातील लोकांनी तात्काळ मीटर बंद करून गॅस टाकी बाहेर काढली व जनावरांच्या दोऱ्या कापल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण मागील गोठा खोलीसह घरचे लाकडी छप्पर पूर्ण जळाले आहे. त्याचबरोबर कपडे, भांडी, धान्य, सोने, रोख रक्कमसह सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. हातावर पोट असलेल्या गोसावी कुटुंबाला आता मदतीची गरज आहे. गौतम गोसावी यांनी इंडियाच्या आवाजशी बोलताना पाणावल्या डोळ्यांनी घडलेली हकीकत सांगताना लोकप्रतिनिधी व दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे. इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव. गौतम विलास गोसावी, राहणार बहिरेश्वर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. शुक्रवारी संध्याकाळी 1:30-2च्या दरम्यान अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि वाळकी वैरण भरलेली असल्याकारणानं आग वाढत गेली आणि त्याच्यामुळं वरील सगळं साहित्य जवळजवळ मला वाटतं 9-10 लाखापर्यंत असं अंदाजे असं सगळं साहित्य, पाक, रूपकाम, पत्र, कपडे, अंथरूण, सगळं काय राहिलेलं नाही. धान्य होतं, धान्य आहे, तिजोरी, सोनं, पैसे, रोख रक्कम सगळं जळून खाक झालेलं आहे. काही शिल्लक राहिलेलं नाही. तर मला मुख्यमंत्री सहायता निधी, आमदार, खासदार यांच्याकडून जेवढी आर्थिक मदत मिळेल तेवढी मिळावी हीच माझी तुमच्याकडे विनंती आहे. जनावरांना कसं तुम्ही वाचवले? जनावरांना आम्ही आग लागल्यानंतर जनावरांची दावी कापलीत आणि बाहेर सोडून दिली. त्यामुळे जीवितहानी काही झालेली नाही. फक्त हे जे आर्थिक हानी झालेली आहे, प्रापंचिक सगळं नुकसान झालं. काही राहिलेलं नाही. धान्य, कपडे वगैरे सगळं जळून खाक झालेलं आहे. प्रथमदर्शनी आग लागण्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. तुमचं नाव? मी श्री निवृत्ती देंडे, लोकनियुक्त सरपंच बहिरेश्वर यांचा प्रतिनिधी. आम्हाला शुक्रवारी रात्री गावामध्ये गौतम गोसावी यांच्या घराला आग लागलेली कळताच आम्ही गावातील सर्व लोकांना आवाहन करून त्यांच्या घरी पोचलो. तर तिथं पाहिलं असता तिथं मोठी आग लागली होती आणि त्याचं प्रापंचिक साहित्य सगळे जळून खाक झाले होते. नंतर आम्ही ताबडतोब फायर फायटिंग कोल्हापूरला कॉल केला. तिथून गाडी आली. फायर फायटिंगची गाडी आल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतर सर्व साहित्य बघितलं तर घरातलं सर्व साहित्य जळून खाक झालं होतं. त्यानंतर आम्ही सर्व लोकांनी त्यांना चांगला धीर दिला आणि बहिरेश्वर गावातील सर्व नागरिकांना, नेत्यांना, सर्वांना आमचं आव्हान आहे की या परिवाराला सर्वांनी होईल तेवढं आर्थिक मदत करावी. तसेच आपल्या पालकमंत्री, खासदार, आमदार यांना आमची विनंती आहे की त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून, कारण त्यांचं गोसावी समाज असल्यामुळे त्यांचं हातावरले पोट आहे. त्यांनी फार कष्टानं हा बिल्डिंग बांधली होती आणि त्यात आग लागली आणि त्यांना आर्थिक मदत सर्व स्तरावरून देण्यात यावी हीच विनंती आहे. धन्यवाद.